आशाताई कॉफी आणा माझ्यासाठी एक. आशाताई आणताय ना कॉफी. आशाताई. आई 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 मला क्लेश थोडं पण. आशाताई माझी कॉफी कुठे? आशाताई सॉरी, हे बघा मला असं म्हणायचं नव्हतं, माझं ऐकून तरी घ्या. आशाताई. आशा. हाय. मी घरी चालली, काळजी घे तुझी. आई आई माझं ऐकून तरी घे. हो आशाताई तुम्ही काहीतरी सांगा. नाही कोणी बोलणार आहे की नाही माझ्याशी? ईशा. पोलीस बघते मी. कविता जाधव. मीच. अच्छा, म्हणजे तुम्हीच कंप्लेंट केली. हो. बॉडी कुठे? माहित नाही. माहित नाही. खून झालाय ना? हे बघा, बॉडी कुठे हे मला माहित नाही, पण खून कोणी केलाय हे मला माहिती. कोणी केलंय? हिने केलाय खून. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून राजाराम बापू अभियांत्रिकी महाविद्यालय सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत एकांकिका हाफवे. विद्यार्थी लेखक श्रुती साळुंखे, विद्यार्थी दिग्दर्शक अनंत हंडीफोड, श्रुती साळुंखे. सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत एकांकिका हाफवे. आशाताई फोन आले पगार का जरा मी प्लेटून आलो. आलात का? टाक. अगं बाई, कसलं भारी आहे गे. एक नंबरच. कोण पाहिजे? विवेक यादव इथेच राहतात का? हा राहतात की. या ना या. आत्या आत्या. पण तुम्ही कोण? मी आई. आई. हो. उभे कशाला मग? या ना. हो बसा हो बसा. तुमच्याच लेकाचं घराला लाजतंय बाई. बसा बसा. मी पाणी आणते तुमच्यासाठी. थांबा आलेच. हाय का? अहो अजून उभ्याच आहे. अहो बसा हो बसा. हो बसा हो. घ्या पाणी घ्या. तसं तुम्हाला एक सांगू का? अहो तुमचा मुलगा अहो लय चांगला आहे बघा. म्हणून ती सगळी कामं करतात, कुठल्याच गोष्टीला नाही म्हणत नाही. आणि तुमच्या सुनेच अहो तिचं तर एवढं ऐकतात म्हणून सांगू. अगदीच नंदीबाईला सारखं बघा. तसं सुनेवरनं आठवलं नाही, म्हणजे सून निवडताना जरा घाईच केली का हो तुम्ही? का ग? नाही ताई तशाला चांगले आहे बरं का. पण कधी
कधी उगीच चिडतात. अहो माझ्यावर चिडतात ते चिडतात. तुमच्या लेखातच चुकीचं म्हणायचं होतं मला. आशाताई हा? कोण आलंय बघितलं होतं का? अहो ते आई आल्यात. आई काकू तुम्ही कधी आलात? काकू हो दादा. अहो एक काहीतरी ठरवा. काकू की आई. आई ईशाची ताईंच्या ताईंचे. अहो, नमस्कार आशाताई. करत्या. अगं नाही असू दे. अहो नाही असू दे. कसं काय चुकलं असलं तर माफ करा. हो ते पहिलं तर चालं ना तुम्ही. मग मला काही कळलंच नाही बघा. ते चहाची आई हं? आपलं ताईंची आई काय? ते चहा खूप आशाताई, टाकतात. चहा आणा. हं, त्याचं बघत्या. थांबा आलीच मी. अगं ओळख झालेली दिसते तुमची. चांगलीच. बाकी घर शोधायला काय अडचण नाही ना आली? नाही काकू मला वाटलं नव्हतं तुम्ही आज याल म्हणून. तुम्ही आज इथे आलात ना, खरंच बरं वाटलं. तुम्हाला इथे बोलवलं कारण मला आमच्या नवीन आयुष्याची सुरुवात तुमच्या आशीर्वादाने करायची आहे. खरं तर खूप राग आला होता मला तुमचा. कारण तुम्ही जे वागताय ना त्याला मी काय कोणत्याच आई वडिलांनी संमती दिली नसती. त्यासाठी खरंच सॉरी. पण आम्हाला एक ईशाली असेल बहुतेक. काकू तुम्ही प्लीज जरा आज जाल का? का? नाही म्हणजे तिला माहित नाही तुम्ही आलात ते. तुम्ही फ्रेश होऊन घ्या ना, आपण तिला एकत्र सरप्राईज देऊया. अलेक्सा, प्ले द रोमॅन्टिक सॉन्ग. विवेक मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. अगं काय कोइन्सिडन्स आहे. मला पण तुला काहीतरी सांगायचं आहे. पण कळत नाही ग, सुरुवात कुठून करू? अरे पण मला खूप तुला आठवतं आपली पहिली भेट? तेव्हा तू कशी होतीस ना, पण आता कशी आहे? नाही म्हणजे बघ ना, अगं किती बदल झाला आपल्या नात्यात. आपण एकमेकांना समजून घेतलं. अगदी न बोलता सुद्धा एकमेकांच्या गोष्टी एकमेकांना समजतायत. अशा तुझं माझ्या आयुष्यात असणं माझ्यासाठी किती महत्वाचं आहे ते शब्दात नाही सांगता येत. या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला तुझी साथ हवी. तुझा हात हातात घेऊन पूर्ण आयुष्यभर मला तुझ्या सोबत चालायचं आहे. देशील ना साथ मला? ईशा, लग्न करशील माझ्याशी? हॅलो ऐक ना, मी थोडी बिझी आहे, तुला नंतर कॉल करू. बाय. अलेक्सा स्टॉप. विवेक काय सगळं? अगं काय म्हणजे तुला नाही म्हटलं सरप्राईज? सरप्राईज आधीच एक दिलेस ते काही कमी आहे का? ईशा काय आणि बोलतेस? तसं असेल ना तर मलाही तुला एक सरप्राईज द्यायचंय. अगोदर तरी सांगायचं ना मला. अरे मी प्रेग्नेंट आहे. काय? अहो, काय सांगताय, काय ताई? थांबा, साखराचे तोंड गोड अहो, करा. असं ताई, हातात केक असताना साखर कसली असते? यो, बघा, मी आणि पण ईशा, अगं तू अगोदर काही सांगितलं नाही. मला वाटलं मी की भलतेच काहीतरी करून बसलो अहो, काय. ताई, आणि ताई. मग मीच बोलले. धरा, तुम्हाला तर बंपर ऑफर मिळाली की. आपण दोघी मिळून अहो, समजू. दोन गुड न्यूज भेटल्या. हो, ताई. Congratulations. दादा, congratulations. इकडे आहे ना, काय करायचं आहे?
आई अगं काय सगळं? काय म्हणजे गुन्हेगाराला त्याने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे नाही का? अगं पण तू आई आहेस. काय चाललंय? हे बघा मॅडम, ए बाई अगं गप बस की चाकली ट्यू 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 ओ मॅडम सॉरी तुम्ही बोला की मला सांगा घरी कोण कोण राहतं? ही आणि विवेक दोघेच जण राहायचे आणि ह्या अशा ताई इथे काम करायला येतात. आणि तुम्ही? मी हिची आई. हिच्या बर्थडेसाठी विवेकनेच बोलवलं होतं मला. विवेक म्हणजे हिचा नवरा? हो नाही, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतोय. चायला लिव्हिंगच्या मॅडम हल्ली याचं प्रमाण लईच वाढलं ना. प्रमाण तर वाढलंय शिंदे. विवेक कुठे आहे? ईशा, कोणाचा तरी कॉल येतोय बघतेस का जरा? ईशा, अगं कोणाचा तरी कॉल येतोय. तू फोन का घेतलास? अगं सतत वाजत होता म्हणून. अरे आले असते ने थांबायचं थोडं. तुला किती वेळा सांगितलं माझ्या फोनला हो उगाच हो हात हो लावत हो. ईशा, तू ना आता चिडचिड करणं बंद कर. आई बाबा होणार होतो आपण, किती आनंदाची गोष्ट आहे. मग हे असं चिडचिड करणं बरं आहे का तुझ्यासाठी? अगं एक नवीन नातं आपल्या आयुष्यात येणार आहे. आपल्याला आता नवीन सुरुवात करायला काहीच अडचण नाही ना. अरे ए, विवेक, माझं- मला ना आता तुमच्या दोघांची पण काळजी घ्यावी लागेल ना. तू अजिबात कोणतं काम करायचं नाही सर, असे त्यांना मी सांगून ठेवतो. अरे आणि पण हो, माझं- रायटिंगचं पण टेन्शन घ्यायचं नाही, समजलं? विवेक, मला ना माझं- आता आपल्या बाळासाठी तुझ्याकडून 2-3 तरी पोएम लिहून हवेत. पण एक गोष्ट राहिलीच ना, आपल्या बाळाचं नाव ते पण ठरवायला हवं ना. पण मुलगा होईल की मुलगी Enough, विवेक. काय चाललंय तुझं हे सगळं? बरं मला एक सांग, आपण लिव्हिंग मध्ये का राहतो? कारण त्या जबाबदाऱ्या, ती बंधनं, हे सगळं नको होतं ना रे आपल्याला. आपल्याला मी कधी म्हणलं मला या जबाबदाऱ्या नकोय? मी आता पण लग्नासाठी तयार आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही. अरे पण मला आहे ना. आणि तुम्हाला एक सांग, आईला आज का रे बोलवलंस? हॅलो. नाही. अरे नाही, मी करते तुला नंतर कॉल. हो करते. बाय. ईशा, हरकत नसेल तर एक गोष्ट विचारू. काय? तुला सतत कोणाचे कॉल येतात? तुला काय करायचंय? नाही म्हणजे मी आपलं सहज तुला विवेक, विचार. लिव्ह इन मध्ये राहतोय आपण. नवरा नाही आहेस तू माझा. काय विचारलं मी? कुठे आहे विवेक? मला माहित नाही. माहित नाही. बरं घरी कधीपासून नाही येतो? विवेक, हा? ईशा काल सकाळपासून घरी नाही आली. तिला कॉल करते तर तिचा कॉल ही लागत नाहीये. हो काकू, तुम्ही नका काळजी करू. तिची सवय आहे, ती बाहेर गेली की फोन बंद करून ठेवते. म्हणजे ती जात असते अशी रायटिंग साठी. पण गेले 3 दिवस झालं आपला माणूस घरी आला नाही. मग तुम्हाला वाटली नाही का हो त्याची काळजी? रिलेशन कसं होतं ग यांचं? म्हणजे अगं म्हणजे 3 दिवस झालं तुझा तो विवेक साहेब घरी आला नाही, विचित्रच दिसतोय. हो नाही हो, विवेक दादा देव माणूस आहे, अगदी गरीब काय बर का. आणि तुझी ती रायटर मॅडम ती लय किरकिरे. म्हणजे हे बघा, आम्ही एकमेकांच्या पर्सनल लाईफ मध्ये ढवळाढवळ करत नाही. नवरा बायको नाही हो, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतो. त्यामुळे त्याचे डिसिजन तो घेऊच शकतो ना. लिव्ह इन रिलेशन. अहो पण मला सांगा, तुम्ही जरी लिव्ह इन रिलेशन मध्ये राहत असला तरी तुमच्यामध्ये काहीतरी रिलेशन असेल ना. आणि विवेक प्रेग्नेंट आहे ती, आणि तिचंही आता अशा अवस्थेत बाहेर राहणं तुला योग्य वाटतं? काकू तुम्ही कशाला टेन्शन घेताय? अहो ती स्वतःची काळजी नीट घे. अरे पण तेवढी ती- मॅच्युअर आहे तुमची मुलगी. छोट्या छोट्या गोष्टीवरून लय राडे घालते होती बाई. अच्छा म्हणजे भांडकुद आहे का? नाही, अगदीच भांडकुद नाही, पण अक्कल पोटी आहे हा. तुला लग्न करायचंय तिच्याशी. पण ईशा, एक विचार विवेक, हा विचार. तुमच्या
सगळं ठीक आहे ना? काय झालं? रिसीव करायचा ना कॉल? नाही नको, मी करेन नंतर कॉल बॅक. कोणाचा होता? नाही म्हणजे कॉल कोणाचा होता? फ्रेंडचा होता. फ्रेंड? अगं बाई कसली भारी भारी खेळणे आणले तो. काय दादा, काय त्या पाण्यात रमून बसलाय. ओ हो, त्या पाण्याला हलवू नका की. का? तू बाळाच्या पोटात दुखल. हो का? आशाताई तुमचं नेहमीच आहे. पण आशाताई, बाप होण्याची फिलिंग किती भारी असते ना. हो दादा, तुम्ही तर माझ्यावानी बोलायला लागला की. म्हणजे एकदम भारी बघा. हो भारी काय आशाताई, तुमच्यासारखं बोलायला नाही जमायचं मला. चला मदत करा मला थोडीशी. चला. काय गाशा? हा, कसल्या गप्पा चालू आहेत? काय नाही, ते आपलं असंच बघा. पण ताईचे तुम्ही लईच भारी खेळणे आणले ना, मला लय आवडली बघा. अगं मी फक्त एकटीनेच नाहीत आणली, मग विवेकने पण आणलेत काही त्यातली. येणाऱ्या बाळाचं लईच लाड चालू आहे. हो मग अहो एवढं लाड करू नका. का? त्याच्या आईवाने डोक्यावर चढून हो. बसल तू. काय? काहीच नाही, ते आपलं. हा ताईंची आई, मला जरा घरी लवकर जायचं होतं, म्हणजे माझं महत्वाचं काम आहे. जाऊ का? जा. चालतंय की, इथलं आवरते आणि येते हा लगेच मी. कोण मेल कडमडायला आलोय. ईशा, ईशा काय हे? गेले 2 दिवस झाले तू घरी नाही आलीस. अगं साधा फोन करून सुद्धा कळवता येत नाही तुला. हो ताईंची आई, त्यांचं हे असंच असतंय बघा. कधी कधी तर आठवडा भरत नाही तर आशाताई जरा शांत बसता का? ईशा आता तिला कशाला बोलतेस? तुला काय वाटलं मला कळत नाही? अगं तसं नाही ईशा गं, बाळात तर एकटी नाहीयेस तू, अगं 2 जीवांची आहेस. आई आई मला तुला तेच सांगाय. पाणी. ईशा अगं ऐक तरी माझं. काकू, अहो कामानिमित्त गेली असेल ती, तुम्ही नका काळजी करू. आशाताई, कॉफी आणा माझ्यासाठी. आणते. आणि काय हे किती पसारा मांडून ठेवलाय घरात हा. अहो पसारा कुठं, खेळणे आणलेत येणाऱ्या बाळाचं. आवरा ते पहिला आधी. नाही ते काहीतरी करून बसायचं. मी आणला म्हणे माझ्यावर चिडते. अहो आशाताई तुम्ही घरी जाणार होता, उशीर होईल तुम्हाला. अहो पण ती कॉफी मी करेन. आणि हे पसारा आवरेन, तुम्ही या. चालतंय की. येते आता तुम्ही. हा. आणि हो, पोचला ती कॉल करा. हो दादा, थँक्यू. ईशा काय हे? मी कॉफी आणतो. ईशा, ईशा काय चालेल तुझं हे सगळं? हे बघ बाळा, अगं या अशा कंडिशन मध्ये चिडचिड होणं साहजिक आहे. अगं कसं असतं ना, आपल्या बॉडीमध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात. अगं म्हणूनच राहायला. आई मी काय नाही नाही काय नाही. अगं ते थोडं रिलॅक्स व्हायचं होतं अगं म्हणून हो, जरासं- ठीक आहे, असू दे. अगं पण जरा बघतेस का काय काय खेळणी आणलेत ती? ईशा, तुला आठवते? अगं लहानपणी मी सुद्धा तुला अशीच खेळणी आणून देत होते. तू ना बाळा दिवसभर त्या खेळण्याच्या सोबत खेळत असायचीस आणि दुसऱ्या दिवशी अगं तेच खेळणं कुठल्या तरी एका कोपऱ्यात पडलेलं असायचं. कॉफी.
अरे विवेक तुला सांगते, हा? आम्ही दोघी जेव्हा बाहेर फिरायला निघालो ना, ही अरे कुठल्या ना कुठल्या खेळासाठी हट्टच करून बसायची. एक दिवस तर चक्क राधाकृष्णाची मूर्ती पाहिल्यावर माझ्या मागेच लागली, मला ती बाहुली पाहिजे म्हणून. त्यावेळी मी तिला किती समजावून सांगितलं, अगं बाळा बाहुली नाही ती, देव आहे तो. पण ही अरे काही केलं माझं ऐकेना. त्या दिवसापासून जे हिला त्या राधाकृष्णाचं वेड लागले ते लागलंच आहे. अहो नाही काकू, तिच्या वेळाबद्दल माहिती आहे मला. ही कृष्णाची मूर्ती तिनेच तर आणली. पण तुम्ही म्हणाला तसं राधा नाही हो त्याच्यासोबत. कशी असणार? राधा या खुर्चीवर बसून लिखाण करत असते ना. अगदी बरोबर आहे तुमचं. आई हा पाळणा का आणलायस तू? अगं बाळा मी नाही आणला, विवेकने आणलाय तो, होणाऱ्या मुलाच्या बापाने. माझ्या बापाने माझ्यासाठी कधीच काय आणलं नाही. जे काय आणलंस ते तू आणलंस. हे बघ ईशा, येणाऱ्या भविष्याचा विचार कर, भूतकाळाचा नाही. अगं पण वर्तमानात जर का पावलो पावली भूतकाळाचा त्रास होत असेल तर काय करायचं? आणि म्हणूनच मी म्हणूनच काय? मी काय ईशा? मी अबॉर्शन करून आली आई. काय 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 करून आलीस तू? अबॉर्शन. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? काय करून आलीस तू हे? आई हा माझा डिसिजन आहे आणि मी कोणाच्या उत्तराला बांधील नाही. एक मिनिट, बांधील नाही म्हणजे काय? आणि तू मला न विचारता कसं काय डिसिजन घेतलास? म्हणजे माझा पण तेवढाच हक्क होता विवेक, बाळावर. विवेक, मी तुला 1000 वेळा सांगितलंय, नवरा बायको नाही होत आपण, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतो. आणि जेव्हा आपण हे असं राहण्याचं डिसिजन घेतला होता ना, तेव्हा आपण एक ऍग्रीमेंट केलं होतं. आता ते तू वाचलं होतंस का नाही मला माहित नाही, पण त्यात एक क्लॉज होता जो मी टाकला होता. म्हणजे समजा अशी काही सिच्युएशन क्रिएट झाली तर त्याचे जे काही डिसिजन असतील ते माझे असतील. अगं पण इमोशन्स अरे काय? कसले इमोशन? हे इमोशन, रिलेशन, या कोणत्याच गोष्टी मला मॅटर करत नाही. रादर त्या मॅटर करू नयेत म्हणूनच तर हे अग्रीमेंट केलं होतं. आणि इन्व्हॉल्वमेंट? अरे कसली इन्व्हॉल्वमेंट? ईशा गेली 2 वर्ष झाला आपण एकत्र राहतोय, एकमेकांना समजून घेतोय, एकमेकांची सुख दुःख शेअर करतोय. अगं झाली होती ना इन्व्हॉल्वमेंट? झाली होती की नाही? एक मिनिट, इन्व्हॉल्व नाही हा तू बॉन्डिंग म्हणू शकतो. अरे म्हणूनच तर आपण एकमेकांसोबत 2 वर्ष काढली ना. आता त्यात तू इमोशनल फुल निघशील, त्यात माझा काय दोष? म्हणजे तुझ्यासोबत राहण्याचा माझा निर्णय चुकीचा होता, चुकीचाच होता. तुझ्यात गुंतत गेलो, हा माझा मूर्खपणा. याला मूर्खपणा ईशा! माझ्यावर हात उगारण्याची तुझी हिंमत कशी झाली रे? ईशा गं! ईशा काय हे? ईशा काय चाललंय? ईशा, ईशा ऐकणार आहेस का नाहीस माझं? ईशा, विवेक ऐक माझं, आपण दोघे जण मिळून बोलूया तिच्याशी. विवेक, अरे विवेक का? त्या घटनेनंतर गेले 3 दिवस झाले विवेक घरीच आला नाही. आता ना मला त्याची काळजी वाटते. माणूस जेव्हा आतून खोलवर तुटतो ना, त्यावेळेस तो काय करण्याची काही शाश्वती नसते. त्या क्षणाला स्वतःला सावरण्यासाठी खूप हिंमत लागते. 1 मिनिट, म्हणजे विवेक जिवंत आहे? अहो मग नेमका खून कुणाचा झालाय? विवेकच्या स्वप्नांचा, माझ्या विश्वासाचा आणि त्या युल्याच्या जीवाचा, जो हिने केला.
अहो गेल्या एका आठवड्यापासून मी माझ्या आयुष्यातल्या अशा प्रसंगाला सामोरे जाते. त्या प्रश्नांची उत्तरं मी एक शिक्षिका असूनही माझ्याकडे नाहीये. मग काय त्या प्रश्नांची उत्तर शोधायला आम्हाला इथं बोलवलंय का? अहो, ओ नाही. बाई, डोकं बिका ठिकाणावर आहे का तुमचं? झालं? काय मिळाला एवढा सगळा तमाशा करून? हो, तमाशा नाही, गुन्हा. गुन्हा म्हणजे अहो, खोटी कंप्लेंट करणं गुन्हा आहे. पोलीस म्हणजे काय टाइमपास वाटले का तुम्हाला? अहो तसं नाही हो मॅडम, आमच्या ताईंच्याही खरंच लय चांगले आहेत. आणि माझी कंप्लेंट खोटी नाहीये. तिने खरंच खून अहो केला. बाई, तुम्ही आता खरेच. जरा थांबा. अहो मॅडम, काय तुम्ही? मी बोलतीये ना. हे बघा कविताताई, तुम्ही प्रोफेसर आहात, तुम्हाला या गोष्टी कळायला पाहिजे. तुमच्या मुलीनं अबॉर्शन केलं याची तक्रार नाही होऊ शकत आणि खुनाची तर नाहीच नाही. मान्य आहे, रागाच्या भरात तुम्ही केला आम्हाला फोन. अहो पण ते कायद्याच्या दृष्टीने चुकीचं आहे. तुमच्या वयाचा आणि प्रतिष्ठेचा मान राखता हा विषय मी इथेच सोडते. आणि हो, हा तुमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे, सो तुम्ही तो आपापसात सॉल्व्ह करा. चला येतो आपण. अहो पण मला खरंच कंप्लेंट करायची आहे. हो, तुम्हाला कळत कसं नाही? हे बघा, फॉल्स कंप्लेंटच्या अंडर तुमच्यावरच गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि मुळात आम्ही इथे का आलो? कारण खून झाला असा फोन केला तुम्ही आम्हाला, पण इथं तर तसं काहीच घडलं नाहीये. आता माझ्या लेवलला हँडल करून मी प्रकरण सॉल्व्ह करेन. हा, त्यातल्या त्यात विवेक 3 दिवस झालं घरी आला नाही याची मिसिंग कंप्लेंट मी रजिस्टर करू शकतो. पण तुम्ही जे म्हणताय ते नाही होऊ शकत. का का नाही होऊ शकत? हे बघा, मला मान्य आहे विवेकचा खून नाही झाला, पण पण त्यानं जर सुसाईड केलं असेल तर? म्हणजे अहो गेले 3 दिवस झाले तो घरी नाही आला, त्याचा काही कॉन्टॅक्ट सुद्धा होत नाहीये. त्याने जर स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं असेल तर? अहो पण ही फक्त एक शंका आहे. हो पण ती नाकारता तर येत नाही ना. बरं, मला एक गोष्ट सांगा, याआधी कधी विवेक एवढे दिवस बाहेर थांबलाय? नाही, विवेक दादा रोज अहो, घरीच शाबाई. आहेत. असं कधी बाहेर नाही थांबले. पण कविता मॅडम, तुम्हाला असं का वाटतंय की विवेक सुसाईड करेल? चला काकू, मी येतो. काकू काकू तुम्ही अजून तोच विचार करताय? अहो आमच्यात सर ठीक आहे, तुम्ही नका विचार करू. एक सांगू, लहानपणी मी जेव्हा अनाथ आश्रममध्ये होतो ना, तेव्हा लोक येऊन आमच्यातल्या काही जणांना दत्तक घेऊन जायचे. पण त्यावेळेस मला कोणीच दत्तक घेतलं नाही. खूप वाईट वाटायचं तेव्हा. मला परिस्थितीशी टिकून राहणं कोणी शिकवलं नाही. पण हा, थांबणं मात्र मी माझं स्वतःच शिकून घेतलं. आणि हो, मी थांबलो ईशासाठी. आता तर बघा ना, आमच्या नात्याची गोड सुरुवात करायला एक नवा पाहुणा येतोय, जो जो तुम्हाला आजी म्हणून हाक मारेल. ईशाला आणि मला बाबा. एका क्षणात या अनाथ आश्रम मध्ये वाढलेल्या मुलाला किती नाती मिळाली. हो ना आई? त्यावेळी ना त्याच्या डोळ्यात पाणी होतं. त्याच्या डोळ्यातलं ते पाणी मला दिसू नये म्हणून तो तिथून निघून त्याला गेला. इमोशनल फूल म्हणतात आई. अगं पण जगातले सगळेच इमोशनल माणसं मूर्ख नसतात ईशा. हळव्या मनाचा होता तो. आई, तू किती वियर्ड वागतेच तुला कळतंय? वियर्ड. माझी एकुलती एक मुलगी लग्न न करता एका परपुरुषासोबत राहते आणि त्यात ती प्रेग्नेंट. मला किती वियर्ड वाटत असेल ग. हे बघ आई, एकत्र राहण्याचा आमचा दोघांचा निर्णय होता. आणि ठीक आहे, आमच्याकडून गोष्टी नकळत झाल्या. अगं पण ही नवीन नाती जर का मध्ये येत असतील तर मी काय ऍडजस्ट करू? आणि तू मला इंडिपेंडंट बनवलंस ना ग. ईशा, मला मान्य आहे मी तुला इंडिपेंडंट बनवलं. अगं पण तू गोष्टींना अर्धवट समजून त्याचा चुकीचा अर्थ लावती. अगं पण तूच म्हणतेस ना,
स्वतःची स्वप्न स्वतः पूर्ण केली पाहिजेत इतरांवर डिपेंड न राहता. आणि तू पण तशीच होतीस ना ग. तुला बघूनच तर मी मोठी झाली. शब्दांचे खेळ करून फिर्यादीला इन्फ्लुएन्स करताय तुम्ही ईशा मॅडम. एक काम करा, या बसा इथे. अहो या हो. मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. का? कोणत्या बेसिसवर? हे बघा, विवेक गायब आहे. मान्य आहे त्याचा खून झाला नाही, पण परिस्थिती पाहता त्यानं सुसाईड केलं असेल ही शक्यता नाकारता नाही येत. आणि जेव्हा तो इथून निघून गेला तेव्हा त्याला सुसाईडच्या डिसिजन पर्यंत मोटिव्ह तुमच्या वागणुकीतून मिळू शकतो ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. सो प्लीज कॉपरेट. मला सांगा, तुमचा बॉडी काउंट किती आहे? हा काय प्रश्न आहे? प्रश्न अगदी करेक्ट आहे, मला उत्तर हवंय. अहो पण या प्रश्नाचा इथे काय संबंध? संबंध असा की गेली 2 वर्ष झालं तुम्ही एकत्र राहताय. विवेक तुझ्यात इन्व्हॉल्व होता, त्यानं तुला लग्नासाठी पण मागणी घातली, पण तू इग्नोर केलंस. बरं, प्रेग्नेंट होतीस, पण त्याला न सांगताच अबॉर्शन करून आलीस. या सगळ्याचा अर्थ काय होतो माहितीये का? तू बाहेर कुठेतरी इन्व्हॉल्व झाली असशील आणि कदाचित याच गोष्टीचा अंदाज त्याला आधी आला असेल आणि त्याने सुसाईड केली असेल तर. हे बघा मॅडम, तुम्ही उगाच कोणती स्टोरी क्रिएट करू नका. लिव्ह इन मध्ये राहण्याआधी आमच्यात एक ॲग्रीमेंट झालं होतं. आता त्यात विवेक असा इमोशनल फुल निघाला तर त्याची चूक आहे, बरोबर ना? बरं मला सांगा, लिव्ह इन मध्ये यायच्या आधी तुम्ही काय मेकआउट वगैरे करून एकत्र आला होता का? मॅडम, आता हे मेकआउट म्हणजे काय? अहो शिंदे, तुम्हाला मेकआउट माहित नाही? ते काय आहे ना, लिव्ह इन मध्ये यायच्या आधी हल्ली लोक फिजिकली जवळ येतात, एकमेकांची कंपॅटिबिलिटी चेक करतात. त्यालाच त्यांनी मेकआउट शब्द दिला, नाही का ईशा मॅडम? हो, झालो होतो आम्ही फिजिकल. आणि तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर आहे माझं. त्यावेळेला विवेक नाहीच बोलला होता, पण मी त्याला कविता मॅडम, तुमची मुलगी शाळेत टॉपर होती वाटतं. नाही म्हणजे ऑप्शन्सचे प्रश्न पण आधीच सोडून मोकळी होती ती. हो, पण यावरून हे सिद्ध होत नाही ना की मी चुकीची आहे. आणि मी विवेकला चांगलीच ओळखते. तो हे सुसाईड वगैरे तर नाहीच करत. वेळ सांगून येत नाही ईशा मॅडम. हगवणे कुटुंब प्रकरण ऐकलंय ना? अहो, जिने सुसाईड केलं ती बाई मनाने एवढी खचली होती की तिने तिच्या मुलाचा पण विचार नाही केला. ईशा, स्वतःला प्राधान्य देणे ही गोष्ट चांगलीच आहे, पण आता तीच गोष्ट इतरांच्या भावनांना गौण समजण्यापर्यंत गेली. काय झालं ना मॅडम, अहो सतत काहीतरी नवीन हवं म्हणून हल्ली लोक नाती तोडायला लागलेत. बरोबर आहे तुमचं. काय आहे ना, हल्ली सगळ्या गोष्टी अगदी पटकन मिळत आहेत. नोकरीचा रिझल्ट, प्रेमाचं थ्रिल आणि यशाचं गिफ्ट सुद्धा. नाहीतर काय, वेट अँड वर्क इट आउट संपलं यांच्यातलं. इट्स नॉट वर्किंग सो आय एम आउट ही संस्कृती सुरू झाली यांच्यात. अहो यामुळेच तर इमोशनल एंड्युरन्स कमी झालाय. अगदीच थोडं दुखलं की बाय म्हणणं यांना सोपं वाटतं. अहो, लॉंग टर्म सॅटिस्फॅक्शन पेक्षा शॉर्ट डोपामाइन हिट्स होणं यांना जास्त महत्वाचं वाटतंय. लॉंग टर्म सॅटिस्फॅक्शन? अहो, कसल्या लॉंग टर्म सॅटिस्फॅक्शनच्या गोष्टी करताय मॅडम? म्हणजे आशाताई, काय? अहो कसा चाललाय तुमचा संसार? नाही म्हणजे तुमचा नवरा खूप प्रेम करतो ना तुमच्यावर, अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतो म्हणे तुम्हाला. मारतो मला माझा नवरा. मॅडम, लॉंग टर्म सॅटिस्फॅक्शन? मग मी काय करावं असं वाटतंय तुम्हाला? सोडून देऊ का त्याला? अहो, आजकाल लोक म्हणतात माझा आनंद आधी, पण त्या माझाच्या नादी आपला हरवतं, त्याचं काय? आपल्याच आजकाल काही नसतं आशाताई, सगळं तात्पुरतं आहे. लोक येतात, थोडा वेळ थांबतात आणि निघून जातात. नातं म्हणजे कन्व्हिनियन्स झालं, इमोशनल कॉन्ट्रॅक्ट. हा, असं फक्त तुम्हालाच वाटतं बरं का, पण मला नाही. हो, नातं म्हणजे बंधन नाही हो, ती एक श्रद्धा असते. आणि माफ करणं म्हणजे कमजोरी नाही, तर ती माणुसकी असते. बरोबर आहे तुमचं. ही श्रद्धा, माणुसकी सगळं ऐकायला खूप छान वाटतं, पण एखादं नातं श्वास गुदमरवतं ना, तेव्हा ही श्रद्धा कामी येत नाही. हो, पण जगायचं असलं तर थोडं तुटावं लागतंच की. आणि जर नातं टिकवायचं असेल ना तर थोडं वाकावं बी लागतं. हे नुसतं असं तुटत जगणं म्हणजे जगणं नाही ना. पण अशा जगण्याला अर्थच काय आहे? कमिटमेंट म्हणजे बंधन झाले आणि उद्या काय होईल हे कोणालाच काही माहित नाही. ईशा, आजकाल लोक उद्या काय होईल या विचारानेच नातं सुरू करतात आणि त्याच भीतीने संपवतात सुद्धा. कारण सगळं निश्चित आहे मॅडम. स्थिर राहायचं म्हणलं की सगळं थांबतं आणि मी नाही असं जगू शकत. पण आयुष्य म्हणजे सगळं आजपुरतं नाही ईशा. अगं उद्याचा पण विचार करावा लागतो. भीती वाटते म्हणून नातं टाळायचं? बरोबर बोलला तर ताई.
अहो आजकाल लोक ती अपग्रेड मेंटॅलिटी घेऊन फिरतात. नोकरी नाही आवडली तर नवीन, शहर नाही आवडलं तर दुसरं, आणि पार्टनर अहो तो तर रिप्लेसेबल झाला. Enough is enough. काय चाललंय तुमचं हे सगळं? का तुम्ही सगळे म्हणून मला गिल्टी फील करून देण्याचा प्रयत्न करताय? आणि इन्स्पेक्टर मॅडम, तुम्हाला जर का असं वाटत असेल ना की विवेकने सुसाईड केली असेल, तर आधी त्याची बॉडी आहे ना माझ्या समोर आणि मग माझी चौकशी करा. किती सहज बोललीस ग तू हे. ईशा, हा जो माइंडसेट आहे ना तोच हल्ली गडबड करतोय. अगं यामुळे किती प्रकरणं ऐकायला मिळत आहेत. एकतर्फी प्रेमात हत्याकांड, लिव्ह इन रिलेशनशिपची हत्याकांड, अगदी हनीमूनला जाऊन सुद्धा खून होतंय. बदलत्या काळानुसार नात्यांकडे बघण्याचा अप्रोच पण बदलत चाललाय तुमचा. दुसऱ्याला बोट दाखवणं किती सोपं असतं ना मॅडम, पण हा अप्रोच का बदलला याची शहानिशा केली का हो तुम्ही? माणूस असा सहज बदलत नाही हो, तो हळूहळू बदलतो. आणि माझ्या बदलालाही माझी आई कारणीभूत आहे. निशा, मला अजूनही तो दिवस आठवतो ज्या दिवशी बाबा आम्हाला सोडून गेले होते. खरं तर त्या दिवशी आईच्या डोळ्यात पाणी नव्हतं, शांतता होती. अशी शांतता जी ओरडत होती. आणि त्या दिवसानंतर आईने कोणावरच विश्वास ठेवला नाही. उलट तीच मला म्हणाली, अगं कोणी गेलं तरी जगावं लागतं ग बाळा. त्यावेळेला मला असं वाटलं माझी आई किती स्ट्रॉंग आहे. पण जसं जसं मी मोठी होत गेले ना, तसं तसं मला समजलं खरं तर ती ताकद नव्हती, भीती होती. गमावण्याची, समाजाची आणि स्वतःच्या अस्तित्वाची. मग मी ठरवलं, आता कोणासाठी शांत नाही बसायचं, कोणाचं नाव लावून जगायचं नाही. माझं आयुष्य, माझं प्रेम, सगळं माझ्या अटीनुसार चाललं. त्यावेळेला मला लोक काय म्हणाले माहितीये, ईशा अगं किती स्ट्रॉंग आहेस तू. पण एक सांगू, स्ट्रॉंग नाहीये ग मी ईशा. फक्त सवय झालीये मला रिकामेपणाची. हिच्या डोळ्यातला तो रिकामेपणा अजूनही माझ्या मनात जिवंत आहे. आणि म्हणूनच कदाचित मी आईपेक्षा वेगळी नाही. आमच्यात फरक फक्त एवढाच आहे की तिने शांत राहणं निवडलं आणि मी बोलणं थांबवलं. ईशा, एक माणूस चुकला, पण तू नाही. म्हणजे चूक कोण, बरोबर कोण, खरं तर हे ठरवणंच कठीण आहे. कारण बदलत्या वेळेनुसार प्रत्येकाचे अनुभव बदलत जातात. अगं पण तू वेळेला नाही, चुकलेल्या माणसाला महत्व दिलेस. ईशा, ज्या वेळेस मला कळालं ना की हे इथं असं काहीच घडलं नाही, खरं तर त्याच वेळेस मी इथून निघून जाणार होते. पण मी तर थांबले. का? कारण एका आईला तिच्या मुलीला योग्य मार्ग दाखवायचा होता. तुला तुझ्या चुकांची जाणीव करून द्यायची होती. आणि म्हणूनच मग मी पण या प्रयत्नात सामील झालो. काय आहे ना, अंगावर जरी ही वर्दी असली तरी त्या वर्दीच्या आत एक माणूस आहे. कायद्याच्या दृष्टीने तू गुन्हेगार नाहीयेस, पण माणूस म्हणून भावनाशून्य असलेली गुन्हेगार आहेस तू. शिंदे, ईशा, जाता जाता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? तुला जो सतत कॉल येत होता, कोणाचा होता? सांगितलं ना मगाशी, माझ्या फ्रेंडचा होता. बरं मग मला सांग, त्या कॉलला घेऊन विवेक कधी ओव्हर पॉझिटिव्ह झाला होता? नाही, का ग? मला माहिती. कारण तो रिस्पेक्ट करायचा, नात्याचा, तुझ्या प्रेमाचा, जे तुला कधी कळलंच नाही.
असो, विवेक बद्दल काय कळालंच तर आम्ही तुम्हाला इन्फॉर्म करतो. चला येतो आम्ही. शिंदे, आशा, हाय. बराच उशीर झालाय, मला निघायला हवं. तुलाही घरी जायचं असेल ना, सोबत निघू आपण. आई अच्छा, तू पुढे हो, मी आले. आई आई तुला पण असं वाटतंय का ग की मी चुकीची आहे? मला काय वाटतं हे गरजेचं नाहीये, तुला काय वाटतं हे जास्त गरजेचं आहे. कोणतंही नातं म्हणजे करार नसतो ईशा, तो दोन मनांचा एक श्वास असतो. मी आजपर्यंत जे काही सहन केलं ते तुला कधीच नको होतं म्हणून तू वेगळी झालीस. अगं पण स्वतःला असं सगळ्यांच्या पासून वेगळं करून जगणं म्हणजे जिवंत राहणं असं नाही. हो, मला मान्य आहे, मीही तुटले, पण जगले ना. आणि तू तू काय केलंस ग? तू मात्र तुटायच्या आधीच भिंती बांधल्यास आणि त्या भिंतींच्या मध्ये तू जगतेस असं तुला वाटतं. खरं तर ना, तू त्यात कैद झालेस ईशा. एक लेखिका आहेस ना ग तू, आयुष्यभर ना छान लिहित राहशील ग. पण तुझं हे मनच जर तू बंद केलंस ना, मग तुझी ही अक्षरं ही सुद्धा नात्यांसारखी मरून जाते. हे आई, तुझ्यासाठी बर्थडे गिफ्ट आणलं होतं मी. अगं, मला वाटलं होतं आपल्या दोघींचं नातं पण सुदृढ होईल, पण तुला तर आता कोणतंच नातं नकोय. तुला आता आपल्या नात्याचं सुद्धा बंधन वाटत असेल ना? मला नाही वाटत. या बंधनातून मी तुला मुक्त करते. आई आई माझं ऐकून घे ना, मला सोडू नको ना, जाऊ ना, ऐकून घे ना.
तुमच्या कथेत अगदी रमायला होतं. बरं ईशाजी, तुमच्या हाफ वेने साहित्यसृष्टीत मोठा ठसा उमटवलाय, त्याबद्दल तुम्ही वाचकांना काय सांगाल? मी नेहमीच तिच्यातील पात्रांना स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे वाचकांना ही कथा त्यांची असं वाटतं. आत्ताच्या पिढीचा नात्यांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, तो मी या कथेत मांडला. आता तुम्हाला एक प्रकारे सांगायचंच झालं तर परिपूर्ण होण्याचं स्वप्न प्रत्येकाचंच असतं, पण काही गोष्टी मात्र आयुष्यभर हाफवेच राहतात. अगदीच ईशाजी, तशी प्रत्येक कथा काही ना काही संदेश सांगत असते. तुम्हाला हाफवे मधून कोणता संदेश महत्वाचा वाटतो? संदेश कदाचित अर्धवट गोष्टींमधून आपण शिकतो, वाढतो आणि कधी कधी त्याच अर्धवट गोष्टींमधून पूर्णता शोधण्याचा प्रयत्नही करतो. कथा कधीही पूर्ण सत्य दाखवत नाही, ती फक्त आपल्याला जगण्याचा अनुभव सांगते. बरोबर आहे तुमचं. ईशाजी, आत्ता प्रत्येक वाचकाच्या मनात असलेला प्रश्न, तुम्हाला हाफवे ही कादंबरी लिहिण्याची प्रेरणा कुठून मिळाली? ईशा, आपण शेवटचं मनापासून कधी बोललो होतो ग? माहित नाही रे, कदाचित मीच जास्त बोलत होते. मला असं वाटायचं विश्वास ठेवला आणि तुटला की जखम खोल होत. अगं पण काही जखमा भरतात जर दोघेही एकमेकांसाठी थांबलो तर. बरोबर आहे तुझं विवेक. मी थांबली, पण तू तरुण आहे रात्र अजूनी, तरुण आहे